नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन जी के अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती या ठिकाणी शिपाई आणि हमाल या पदाचा या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण पेपर घेतलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा यामध्ये एकूण 30 प्रश्न असतात आणि एकूण 30 गुण आहेत। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारलाय, भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा रेल्वे कोणत्या वर्षी धावली होती? बघा याचं योग्य उत्तर काय असेल, सन 1853 या वर्षी भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा रेल्वे धावली होती, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारलाय, ठाणे हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल, ठाणे बघा हे शहर उल्हास नदीच्या काठावर आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक तिसरा या ठिकाणी बघा काय विचारलाय, पारा या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा कोणती आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल, HG पहा विद्यार्थी मित्रांनो, पारा या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक चौथा बघा काय विचारलाय, मिहान हा औद्योगिक प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो? बघा रत्नागिरी, नागपूर, पुणे, जालना। बघा याचं योग्य उत्तर काय असेल, मिहान हा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 यायला पाहिजे। मिहान बघा हा प्रकल्प नागपूर जिल्ह्यामध्ये आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा काय विचारलाय, ताडोबा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल, ताडोबा बघा हे अभयारण्य चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा या ठिकाणी काय विचारलाय, नांदेड हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? कृष्णा, कावेरी, गोदावरी, नर्मदा। तर याचं योग्य उत्तर काय असेल, नांदेड बघा हे शहर गोदावरी नदीच्या काठावर आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7 राधानगरी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल, राधानगरी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8 कृष्णा खोरे विकास महामंडळ यांचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? बघा आता सर्वांनी सांगायचं, कोणी या ठिकाणी चुकायचं नाही। कृष्णा खोरे विकास महामंडळ यांचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आयला पाहिजे, पुणे या ठिकाणी, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा काय विचारला, कोल्हापूर ते रत्नागिरी यांच्या दरम्यान कोणता घाट लागतो? कोणता घाट लागतो? कोल्हापूर ते रत्नागिरी विचारले, कोणता घाट लागतो? बोरघाट, तामिनी घाट, आंबा घाट, थळघाट। तर याचं योग्य उत्तर काय असेल, कोल्हापूर ते बघा रत्नागिरी यांच्या दरम्यान आंबा घाट लागतो, ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10 आर्य समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा याचं योग्य उत्तर काय असेल, आर्य समाजाची स्थापना कोणी केली होती? तर स्वामी दयानंद सरस्वती बघा यांनी आर्य समाजाची त्यांनी स्थापना केली होती, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय भरती बघा या ठिकाणी शिपाई आणि हमाल या पदासाठी बघा लागणारे असेच बघा महत्त्वपूर्ण आपल्याकडे 6000 बघा प्रश्नाचं महत्त्वपूर्ण PDF आहे। त्यामध्ये बघा आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत। बघा ज्यांना कोणाला बघा हे PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सॲपला हाय करायचे। तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील। बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। बघा प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलाय, बंगालची फाळणी कोणत्या वर्षी बघा रद्द करण्यात आली होती? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, बंगालची फाळणी विचारली कोणत्या वर्षी रद्द करण्यात आली होती? तर याचं योग्य उत्तर काय असेल, सन 1911 या वर्षी बंगालची फाळणी रद्द करण्यात आली होती। प्रश्न क्रमांक 12 कोकण या प्रशासकीय विभागामध्ये बघा जिल्ह्यांची एकूण संख्या किती आहे? बघा कोकणामध्ये बघा विचारले, कोकण या प्रशासकीय विभागामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या किती आहे? बघा जिल्ह्यांची संख्या एकूण 7 आहे कोकणामध्ये, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 13 महाराष्ट्र राज्यामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा कोणता आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल, महाराष्ट्र राज्यामध्ये बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा म्हणजे मुंबई शहर बघा हा जिल्हा सर्वात लहान तो जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक 14 बघा काय विचारलाय, दूधगंगा या धरणाच्या जलाशयाचं नाव काय आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल,
दूधगंगा या धरणाच्या जलाशयाचं नाव काय आहे? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 राहील राजर्षी शाहू सागर जलाशय, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, तापी नदीच्या खोऱ्यामध्ये विचारले सर्वात उत्तरेकडचा जिल्हा कोणता आहे? बघा तापी नदीचे खोरे, बघा तापी नदीच्या खोऱ्यामध्ये सर्वात उत्तरेकडचा जिल्हा कोणता आहे? तर याचं योग्य उत्तर काय असेल? बघा नंदुरबार बघा हा जिल्हा तापी नदीच्या खोऱ्यामध्ये सर्वात या ठिकाणी उत्तरेकडचा तो जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, कैगा. कैगा हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? कैगा हा अणुविद्युत प्रकल्प पहा कर्नाटक या राज्यामध्ये आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, सार्वजनिक सत्यधर्म. सार्वजनिक सत्यधर्म या नावाचं पुस्तक हे पुस्तक कोणाचं पुस्तक आहे? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे, महात्मा ज्योतिबा फुले यांचं बघा या ठिकाणी त्यांचं हे पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक 18, सामुदायिक विकास कार्यक्रम. बघा सामुदायिक विकास हा कार्यक्रम कोणत्या वर्षासंबंधीचा कार्यक्रम आहे? बघा हा कार्यक्रम कोणत्या वर्षी, सामुदायिक विकास हा कार्यक्रम कोणत्या वर्षीचा कार्यक्रम होता? तर सन 1952 या वर्षीचा या ठिकाणी हा कार्यक्रम आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भूदान चळवळीचे जनक असे कोणाला म्हणतात? बघा भूदान चळवळीचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? तर याचे योग्य उत्तर काय असेल? विनोबा भावे बघा यांना भूदान चळवळीचे जनक असे म्हणतात, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20, भारताचा उपराष्ट्रपती किती वर्षांसाठी निवडला जातो? बघा भारताचे उपराष्ट्रपती हे किती वर्षांसाठी निवडले जातात? तर याचे योग्य उत्तर काय असेल? बघा भारताचे उपराष्ट्रपती बघा हे 5 या ठिकाणी वर्षांसाठी निवडले जातात, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, मुंबई हाय. मुंबई हाय हे बघा कोणत्या खनिज उत्पादनासाठी निगडित आहे? बघा मुंबई हाय या ठिकाणी काय होतं उत्पादन? मीठ, मॅग्नीज, पेट्रोलियम, कोळसा. तर मुंबई हाय बघा हे ठिकाण पेट्रोलियम या खनिज उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, मायनी हे पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? मायनी बघा हे पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? योग्य उत्तर काय असेल? मायनी बघा हे पक्षी अभयारण्य सातारा या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, महाराष्ट्र राज्याच्या बघा पश्चिमेला कोणता समुद्र आहे? महाराष्ट्र राज्याच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? महाराष्ट्र राज्य बघा पश्चिमेला या ठिकाणी पश्चिमेला बघा कोणता समुद्र आहे? तर अरबी समुद्र महाराष्ट्राच्या पश्चिम दिशेला आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24, महाराष्ट्र राज्याचे बघा पहिले मुख्यमंत्री कोण होते? महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? यशवंतराव चव्हाण बघा हे महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते, ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, कांजिण्या. कांजिण्या बघा हा रोग खालीलपैकी कशापासून होणारा रोग आहे? जीवाणू, विषाणू, परजीवी यापैकी नाही. बघा याचं योग्य उत्तर काय असेल? कांजिण्या बघा हा रोग विषाणूपासून होणारा तो रोग आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, बंगालची फाळणी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? बघा बंगालची फाळणी या ठिकाणी विचारले कोणत्या वर्षी करण्यात आली होती? तर सन 1905 मध्ये लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी ही केली होती. प्रश्न क्रमांक 27, डिप्रेस्ड क्लासेस मिशन यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली? महर्षी कर्वे, वीरा शिंदे, गोपाळकृष्ण गोखले, विठ्ठल रामजी शिंदे. तर याचे योग्य उत्तर काय असेल? डिप्रेस्ड क्लासेस मिशन बघा यांची स्थापना बघा विठ्ठल रामजी शिंदे यांनी केली होती, ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28, जागतिक आरोग्य दिन कोणत्या दिवशी असतो? जागतिक आरोग्य दिन कोणत्या दिवशी असतो? तर 7 एप्रिल बघा या दिवशी जागतिक आरोग्य दिन असतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, मिठाचं रासायनिक सूत्र खालीलपैकी कोणतं आहे? मीठ बघा खायचं बघा जे काही आपलं मीठ असतो, मिठाचं रासायनिक सूत्र कोणतं असेल? NaCl. बघा हे काय असेल? मिठाचं रासायनिक सूत्र आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30, महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळाचं नाव खालीलपैकी काय आहे? महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळाचं नाव खालीलपैकी काय आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? तर राजघाट बघा हे महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळाचं नाव आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, प्रश्न क्रमांक 31 बघा या ठिकाणी काय म्हणजे मानवामध्ये गुणसूत्रांची एकूण संख्या किती आहे? मानवामध्ये विचारले
गुणसूत्रांची एकूण संख्या किती आहे? 40, 42, 46, 50. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील.